आज बनवूया आपण खेकड्याचं कालवण। किती किलो? 10 किलो। 10 किलो काळ्या पाटीचे खेकडे। याच्यामध्ये आपण हे तेल घातलेले आहे। 10 किलो आहे त्याच्यामुळे तेल पण जरा लागेल मसाले परतण्यासाठी। हे माझे आपले मसाले। हा माझा घरगुती मसाला आहे, घरी बनवलेला कांदा मसाला आहे। जे माझे प्रमाण आहे मी बनवलेल्या मसाल्याप्रमाणे मी घेते। याच्यामध्ये हा गरम मसाला आहे, हे लाल तिखट आहे आणि आपला तरीचा मसाला आहे, हळद आहे, हा एक मसाला आहे आपला, पण याला कलर नाही आहे, व्हाईट कलरचा मसाला आहे। आपला आलं लसूणची पेस्ट आहे आणि हे आपलं खेकडे साफ केल्यानंतर त्याच्यात जो पिवळा अर्क असतो तो आपण काढून घेतलेला आहे याच्यामध्ये। आता हे तेल आपलं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये पहिले जाणार आपली आलं लसूणची पेस्ट। आता ही फ्रेश वाटलेली आलं लसूणची पेस्ट आहे, ही आपण थोडीशी तेलामध्ये गरम करून घेतो। मी मावळातली म्हणून माझा खेकडा स्पेशल आहे। लहानाची मोठी मी मुंबईत झाली तर माझं सी फिश सुद्धा माझं स्पेशल आहे। मी सायंकाळमध्ये राहिलेले आहे प्रतीक्षा नगरमध्ये आणि मी लग्न झाल्यानंतर पुण्यात आले तर मी माझा हा बिझनेस चालू केलेला आहे। अरे वा। हां, तर याच्यामध्ये आता ही हळद गेलेली, आता आपण याच्यामध्ये हळद टाकलेली आता। ताई तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही? अच्छा, माझं नाव मंगल बाळासाहेब चास्तर। अच्छा, चास्तमन खेडची आहे, राजगुरुनगर। अच्छा, आता याच्यामध्ये पिवळा आपली हळद गेलेली आहे। आता याच्यामध्ये खेकड्यातला जो अर्क आहे पिवळा तो आपण याच्यामध्ये टाकलेला आहे। हा पूर्ण आपण परतून घेतलेला आहे। राजगुरुनगर भागामध्ये ते खेकडे नदीचे असतात ते? नाही, धरणामधले पण असतात आपले। चास्तमन धरण आहे मोठं, हां, त्या धरणामधले पण आपले असतात। ते धरण तुमच्याच गावामध्ये झालं काय? हो, चास्तमन, चास आमचं नाव पण चास्तरच आहे, धरण आमच्या गावामध्ये। हा अर्क पूर्णपणे परतून घ्यायचा आपण। आता याच्यामध्ये जाणार आहे आपला घरगुती मसाला। परत हा गरम मसाला आपला, लाल मिरची पावडर आपली मी जरा मीडियम प्रमाणात घेते कारण थोडंसं जास्त पण तिखट नको लागायला म्हणून। आणि हे आपला एक मसाला, सिक्रेट मसाला, हा मी चांगल्या प्रकारे असं परतून घेते। आणि यामध्ये ताईंनी सुद्धा आम्हाला संधी दिली आहे, त्यामुळे ताईंचे सुद्धा आम्ही खूप आभार मानतो, सुप्रिया ताईंचे। कारण ताईंमुळेच हे सगळं शक्य होतं, त्याच्याशिवाय ते होत नाहीये। तुम्हाला काय वाटतं? ताई तुमच्यासाठी खूप करतात? खूप करतात, खूप म्हणजे खूपच करतात। आणि दरवर्षी नित्यनेमाने हा फेस्टिवल होतोच? हो हो, फेस्टिवल नेहमी दरवर्षीप्रमाणेच होतो। आणि ह्या ताईंच्या याच्यामुळेच मला मोठ्या मोठ्या भीमतडी सारख्या ठिकाणी जाण्याची सुद्धा संधी मिळते। आता हे सगळे मसाले मी परतून घेतलेले। आता हा आपण जो वाटण केलेला मसाला असतो, हां, हा वाटण केलेला मसाला एक त्याच्यामध्ये जाणार आहे। खोबऱ्याचं वाटण आहे का? हो, खोबऱ्याचं, ओलं खोबऱ्याचं? ओलं नाही, आपल्याला जरा भाजून घेतलं। अच्छा, सुकं खोबरं आहे? हो, चिकन मटनचं जे असतो ना आपलं वाटण, ते वाटण आहे आपलं हे। अरे वा। पुणेकरांना जर खायचं असेल तर कुठे यायचं? जर क्वांटिटीमध्ये असेल तर आम्ही ऑर्डर देऊन बनवून घेतो, पण जर क्वांटिटी 1-2 प्लेटसाठी असेल आणि समजा 50-60 किलोमीटर असेल तर मग ते द्यायला नाही जमत आम्हाला। आणि तुम्ही घेऊन जर पिकअप करत असेल तर ते शक्य होईल। मिनिमम किती पाहिजे क्वांटिटी? निदान 4-5 किलो तरी हवी। अच्छा, हां, कारण किलोमध्ये तसे आपले 5-6 खेकडे असे बसत असतात ना, मोठे किंवा मीडियम साईज असेल तर। आणि कोणाला थाळी सिस्टम खाऊशी वाटलं तर कुठे खाऊ शकतात? तर मग भोसरीमध्येच आहे, स्पाईन रोड म्हणून आहे, स्पाईन रोडला तिथे आता आपण शॉप घ्यायचा विचार चालू आहे, तर तिथे तुम्हाला ते मिळून जातील। अरे वा। आणि मंडळी पाठीमागे बघा नंबर आहे मंगल चास्कर, तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। ताई गरम पाणी? हो, हे गरम पाणी। ताई गरम पाणी का टाकता? म्हणजे आम्हाला माहित नाही। आता सगळे मसाले टाकलेत ना, थंड पाणी टाकल्यामुळे गरम जे मसाल्यांचा असतं ना स्वाद, अरोमा, हां, तो अरोमा टिकून नाही राहत, त्याच्यासाठी आपण ते गरम पाणी टाकतो। अरे वा। हे पाणी चांगलं जरा उकळून घ्यायचं। याच्यात अजून आपले 10 किलोचे खेकडे, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी सुद्धा हवे, कारण जेवढे खेकडे असतात ते खेकडे पूर्ण त्याच्यामध्ये बुडाले पाहिजे, एवढ्या प्रमाणात आपल्याला त्याचं पाणी ठेवायचे। ताई आता याचं काय करणार तुम्ही? याचं आता आपण हे खेकड्याचे जे छोटे छोटे नांद्या वगैरे असतात ना, ते आपण आता काढून मिक्सरमध्ये ग्राइंड करणार। हां, आणि त्याचा अर्क जो असतो तो पण काढून घेणार। आणि याचा जो चोथा असतो तो पाण्याच्या खाली बसतो आणि वरती तो अर्क येतो, त्याचं पाणी आपण भाजीमध्ये टाकणार। अरे वा। आता आपण झालं? हा, आता आपण छोटे छोटे खेकडे आहेत ना, जे छोटे छोटे भात असतात ते आपण काढून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि आपण आता काढून ओतले, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा खेकड्याचा अर्क असतो। आता हे खेकड्यांना मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि तरी सुद्धा आलेली आहे। आता हे आपण वाटण घेतलेले आहे ना खेकड्याचा अर्क, आपण हा असा हळूहळू त्याच्यामध्ये टाकायचा आहे, हळूहळूच टाकायचा, कारण त्याच्या आतमध्ये जो चोथा असतो ना तो त्याच्यामध्ये जायला नको। अच्छा, ह्या अशा पद्धतीने आतमध्ये चोथा हा राहतो। त्याला आपण साईडला घ्यायचा।
हे बघा आता हे आता 10 किलो खेकडे आहेत आपले. हो हो. हे भाजीला आता मस्त इथे उकळून आपण हे आणि एकदम स्वच्छ धुतलेले तुम्ही याच्यात ना? स्वच्छ धुतलेले आहे. अच्छा. आता हे आपण याच्यामध्ये सोडणार आहेत. हे सगळे खेकडे आता आपण हे असे सोडणार आहेत. हे नांगे वगैरे हे असे सोडणार आहेत. हे पहा आता हे अरे खेकडे बापरे. आपण याच्यामध्ये सोडणार आहेत. पूर्णपणे सोडणार. थोडंसं हात लावून घ्यायचा म्हणजे अंगावरती उडायला नको. आता हे शिजायला किती टाइम लागतो आपल्याला? हे शिजायला आता खेकडे हे वरून जरी कडत असले ना आतमध्ये 10 मिनिटांमध्ये शिजतात, पण त्याचं आवरण आहे ना 1 तास जरी शिजवलं तरी ते कडकच लागणार. चिकन मटन सारखं मऊ लागणार नाही तुम्हाला. आता याच्यामध्ये हे आपलं असं मीठ जाणार आहे. हे आता